नमस्कार विद्यार्थ्यांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या पुस्तकातील आज आपण 2.4 पाहणार आहोत। चला तर पाहूया। पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या चढत्या मांडणीत लिहा। बघा, चढत्या मांडणी म्हणजे चढता क्रम। कसा क्रम? चढता क्रम। या ठिकाणी चढत्या क्रमाने पाहायचं आहे। तर बघा, या ठिकाणी 98,000 आणि या ठिकाणी झाले 89,000, म्हणजे हा उतरता क्रम, म्हणजे 98,000 आले तर इथं म्हणजे हा ऑप्शन येणार नाही। बघा, याची सुरुवात आहे 89,000 आणि याची 98,000। या ठिकाणी आता पाहायचं की हा चढता क्रम होतो का। इथं आहे 200, या ठिकाणी आहे 0, या ठिकाणी आहे 0, इथपर्यंत होतो। पुढचा अंक पहा, या ठिकाणी 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे इथं 4 जर असता तर हा ऑप्शन आला असता, म्हणजे हाही ऑप्शन चूक आहे। तर बघा, इथं 89, 98 इथपर्यंत बरोबर आहे। पुढं या ठिकाणी 300 आहे, इथे 0 आणि इथं 2, म्हणजे हाही चूक असेल। तर बघा, 89, 98। बघा, या ठिकाणी 300, म्हणजे या ठिकाणी 0, इथं 0, इथं 2, म्हणजे बघा 0, 0, 2, म्हणजे हा बरोबर क्रम येईल। इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, म्हणजे बरोबर चढत्या क्रमाने येईल। ऑप्शन नंबर 4 आपलं या ठिकाणी बरोबर असेल। पुढील प्रश्नाकडे वळू। 8, 10, 12 या तिन्ही संख्येने निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती, असा प्रश्न आहे। तर बघा, या ठिकाणी 8, 10, 12च्या कसोट्या तुम्हाला पाठ पाहिजेत। सर्वात अगोदर 10च्या कसोटीत एकक स्थानी 0 इथं आहे, इथं आहे, इथं आहे, हा ऑप्शन कॅन्सल झाला आपला। आता याच्यानंतर सर्वात मोठी संख्या आहे 990, त्याला अगोदर आपण 8ने भाग देऊ। 8 1 8, 8 1 8 उरला, 8 2 16, 3 उरले, 8 2 16, 8 24, म्हणजे भाग पूर्ण जात नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 कॅन्सल असेल। आता त्याच्यापेक्षा थोडा लहान हा आहे, याला पाहू। 8 1 8, 8 1 8, 8 2 16, 0 0, म्हणजे 8ने ह्याला पूर्ण भाग गेला, 10ने जातो आणि 12 8 96, 12ने जातो, म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आपलं बरोबर असेल। पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा, पुढचा प्रश्न 3 नंबरचा आहे। या प्रश्नामध्ये सांगितलेले ही पदावली सोडवल्यावर उत्तर मिळालं, तर ही पदावली आपल्याला सोडवायची। कंचे भागू बेव, कंचे भागू बेव या क्रमाने ही पदावली सोडवायची असते। अगोदर हा दोघांचा गुणाकार करू। बघा, 15 9 35 असे 135ला 5 हातचे आले 13। पुढं 15 8 120, 120 आणि 13 यांची बेरीज करू, 133 आली। प्लसला प्लस देऊन टाका, परत हा गुणाकार करू। 15 1 15 हातचा 1 आला, पुन्हा 15 1 15 आणि 16 वजा 500। अगोदर या दोघांची बेरीज करा। 5 5 10 0 हातचा 1, 3 आणि 1 4 आणि हे 6, 10 0 पुन्हा हातचा 1, 1 आणि 1 2 आणि हे 3, 5 1 ला 1 वजा 500। बघा, 1500मधून 500 गेले, 1000 उत्तर येईल। आपलं उत्तर असेल 3 नंबरचा ऑप्शन। पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न, या पदावलीला चोख रूप दिल्यास उत्तर मिळेल, म्हणजे हा भागाकार करायचा आहे आपल्याला। पहा, आता भागाकार करूया। 13 1 13, 13 1 13, ठीक। आता बघा, 13च्या पाड्यात 0 नाही, मग 13 शून्याचा भाग द्या, 13 0, परत 0 पुढे गेल्यावर हे 2 संख्या मिळतील। परत 13च्या पाड्यात 0 4 ही संख्या नाही, पुन्हा 0चा भाग द्या। आता हे 4 पुढे जातील, म्हणजे इथं होतील 42। 13च्या पाड्यात 42 पेक्षा लहान 13 39 आहे, पुन्हा होतील 3, पुन्हा 13 39, म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 येईल। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न असेल आपला 5 नंबरचा। या ठिकाणी दिलेले हे मोटारीच्या एका पार्किंगमध्ये 14 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगामध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहे। तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहे, तर या दोघांचा काय करायचा गुणाकार। 420 गुणिले 14 करा,
14 0 0 14 2 28 हातचे येतील 2 14 2 28 14 3 42 14 चौक 56 57 58 या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर असेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न आहे. एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क लागतील? या दोघांचा भागाकार करायचा आपल्याला. 704 भागिले 22. मग या ठिकाणी 11ने भाग आपण 2ने भाग दिला तरी चालेल. बे1 बे1 बे11 राहिले इथं. इथं बे3 6 उरला, बे5 10 बे2 4 म्हणजे 352 आणि छेदात येतील 11. ठीक आहे. चला तर काय करा आता 11 1 11 11 त्रिक 33 उरले 2 11 2 22 म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये किती डेस्क येणार आहे तर ते येतील 32. ऑप्शन नंबर 1 उत्तर आपलं अगदी बरोबर असेल. आता या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न आहे. एका संख्येमधून त्याच्या अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. कुठलीही संख्या घेऊ शकतो आपण. समजा आपण घेतली आता 22 मधील अंकाची बेरीज किती आली 2 2 2 4 याच्यातून 4 वजा केले आपण तर किती येईल 18. मग 18ला भाग कोणी जातो 9ने जातो 2ने जातो. या दोघांनी तर जात नाही म्हणजे दोन्हीपैकी एक ऑप्शन उत्तर असेल. या दुसरी संख्या घेऊ. चला 41 घेऊन बघू. तर बघा या दोघांची जर बेरीज केली तर 5 येईल. वजा 5 जर केले ह्याच्यामधून 41 मधून जर 5 काढले तर किती राहते 36. तर बघा 36ला 2ने जातो 9ने जातो. आता पहा हे दोन्ही ऑप्शन नाही एकच ऑप्शन येणार आहे आपलं. अजून दुसरी संख्या घेऊन पाहू आपण. समजा जर आपण 52 घेऊन बघितले तर दोघांची बेरीज येते 7 वजा जर केले तर बघा या ठिकाणी 52 मधून 7 गेले तर 45 राहतात. बघा 45ला फक्त 9नेच भाग जातो म्हणून आपलं या ठिकाणी 9च उत्तर असेल 2 नसणार आहे. ठीक आहे. तर अशी कुठल्या संख्या घेऊन तुम्हाला हे चेक करायचं असते. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 2.4ची सर्व स्पष्टीकरणे या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.